दत्ता, कसलो विचार करतस? आहे काल रात्री म्हाका आवाज येऊक लागलो. तसे कानाचे दादरेच बसले. एवढो तो आवाज. माका पण काळजी वाटता रे. मी काय म्हणतोय, माधवाक तू घेऊन भैरवनाथाच्या मंदिरात गेलस, तिचो गुण इलो. आता तोच कायता बघून घेत. तो असा तवसर कसला धोका नाही. तू आत्ताच्या आत्ता देवळात जा आणि अंगारो घेऊन ये. मी सगळ्यांका अंगारो लावूक सांगते. आता तोच कायता रक्षण करीत. होय, जातय मी. घरातल्या कोणाक बाहेर पडू देऊ नको. अभिराम कया घरातच हा. त्याका सांग, तो कसंही वागलो तरी त्याची काळजी आहे आमका. आणि त्याची वैरी नाही हो. सांगताय रे मी, पण तू आधी देवळात जा. होय. येते. लवकर ये रे बाबा. होय. आत्या, आत्या, अगं रडतेस कशाला? माका माझ्या भावल्याची आठवण येता. एकदा स्वप्न दिलेलं गणेशा, त्याच्या नाका तोंडात माती जाता रे. त्या गुदमर्द तुझ्या बाबाशी ते का खय नेऊन टाकल्या ना, काय माहित नाही. आत्या बघ, रडू नकोस ग. रडू नको तर काय करू? रडून तरी माझं मन मोकळा करतय. कोण ऐकून घे त्याला? माझा भावला होता ते का पण घेऊन गेले. तो सो गप किती आहे, बोल ना. आत्या, गेलेलं सगळं परत येतं. हं? म्हणजे माझा भावला पण परत मिळेल त्याला? सगळं परत येणार. माझा भावला परत येत आला. माझा भावला परत येत आला. आता माझ्या स्वप्नात येतं, हसता खेळता बागडता आणि म्हणता माझ्या नाका तोंडात माती जात. पण मग का तरी असं तू म्हणतास ना, गेलेला सगळं परत येतं. मग माझा भावला पण परत येत ना. ह्यांनी ते का खय जरी नेऊन टाकले नाही ना, तरी माझा भावला परत येत ना. माझा भावला माझ्याकडे येत.